इकडे भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारताने झोप उडवली। भारताने पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं गारद केली। चीनने दिलेले पाकिस्तानचे 2 JF-17 आणि अमेरिकेच्या एका F-16 विमानाचा भारतीय हवाई दलाने लक्ष्यभेद केलाय। भारताने 2 विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली। पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलं। F-16 विमान हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली आहेत। त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याची माहिती समोर येते। भारतीय डिफेन्स सिस्टीमने पाकचं विमान पाडले असं ANIचं म्हणणं आहे। भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। एक मोठी अपडेट, पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याची माहिती समोर येते। तर लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही आघाड्यांवर भारताने पाकिस्तानची कोंडी केली। जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर नागरिकांवर गोळीबार करून पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिलं। नौदलाने कराची बंदरावर हल्ला करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, तर हवाई दलाने पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त ड्रोन्स आणि मिसाईल्स पाडून पाकिस्तानला गारद केलं। तिकडे भारताने जोरदार प्रत्युत्तर देऊनही नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरू आहे। त्यात सीमेवरच्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय। पाकिस्तानला वट्टीमार आणण्यासाठी भारतीय लष्करानेही आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला चढवला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार कारवाई केली। पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर लक्ष करत भारतीय सैनिकांनी त्यांची पळताभुई थोडी केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।